ध्यान। मालाकमण्डलुरधकरपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगुले डमरू हस्त ऊर्ध्वकरयो शुभशङ्खचक्रे ध्यायेत्तमत्रिवरदं भुजषटकयुक्तम् आगच्छ भगवान् दत्तपाठे मे सन्निधो भव। ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्मरणमात्रसन्तुष्टाय महाभयनिवारणाय महाज्ञानप्रदाय चिदानन्दात्मने बालोन्मत्तपिशाचवेशाय महायोगिने अवधूताय अनसूयानन्दवर्धनाय अत्रिपुत्राय ॐ भवबन्धविमोचनाय आमसाध्यसाधनाय ह्रीं सर्वविभूतिदाय क्रों असाध्याकर्षणाय ऐं वाक्प्रदाय क्लीं जगत्त्रयवशीकरणाय सौः सर्वमणक्षोभणाय श्रीमहासम्प्रप्रदाय ग्लों भूमण्डलाधिपत्यप्रदाय द्रां चिरञ्जीविने वशटवशीकुरु वौषटाकर्षयाकर्षय हुं विद्वेषय फट् उच्चाट्योच्चाटय ठं ठस्तम्भय खें मारय नमः सम्पन्नय स्वाहा पोषय परमन्त्र परतन्त्राणि छिन्धि ग्रहान् निवारय व्याधिन विनाशय दुःखं हर दारिद्र्यं विद्रावय देहं पोषय चित्तं तोषय सर्वमन्त्रस्वरूपाय सर्वयन्त्रस्वरूपाय सर्वतन्त्रस्वरूपाय सर्वपल्लवस्वरूपाय ॐ नमो महासिद्धाय स्वाहा। दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा भजन करा श्री स्वामी अखंडानंद स्मरा भजन करा श्री स्वामी अखंडानंद स्मरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि बालार्कप्रभु इन्द्रनीलजटिलं भस्माङ्गरागोज्वरं शान्तं नादविलीनचित्तपवनं शार्दूलचरमाम्बरं ब्रह्मज्ञे सनकादिभिः परिवृतं सिद्धे समाराधितं दत्तात्रेय उपास्महे हृदिमदां ध्येयं सदा योगिभिः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। गङ्गापापं शशीतापं दैन्यं कल्पतरुस्तथा पापं तापं च दैन्यं च हरें गुरुदर्शनं ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निजरूप तुझे मिठे वितो मस्तक ज्या ठिकाणी
तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर बिहारी अमरापूर बिहारी औदुंबर बिहारी कुरोपूर बिहारी सद्गुरुनाथ स्वामी महाराज दयावंत प्रभु सद्गुरुनाथ स्वामी महाराज सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय सदानंदीचा उदयोस्तु बोल भवानी की जय सद्गुरु अखंडानंद सरस्वती स्वामी महाराज की जय या कुंदेन तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। अध्याय पहिला। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। श्री भवानी शंकराभ्यां नमः। श्री गुरुदत्तात्रेयाय नमः। श्रीपादवल्लभाय नमः। श्री नरसिंह सरस्वते नमः। हे अखिल ब्रह्मांड व्यापका हे चराचर उत्पादका हे त्रिभुवन संरक्षका सच्चिदानंदा तुझ नमो तूच अवघे होऊन जग केलेस निर्माण प्रत्येक वस्तू शोधून पाहता दिससी तूच की एवच या जगा ठाई तुझ बिन काहीच नाही प्रत्यया येशी ठाई ठाई जग मुळीच दिसेना परी कौतुके करून तुझे जे झाले स्फुरण त्या स्फुरणा लागून जग म्हणती देवदेवा स्फुरण जे का झाले ते जग नाव पावले ते स्फुरण जया झाले तो तू एकाद्य की आता हे विघ्नहरा शिवतनया लंबोदरा हे हैमवती कुमारा गजवत्सरा गणपते हे गुरुचरित्र सारामृत रचितो हामी जो ग्रंथ तो तव कृपेने समस्त सिद्धी पाव विघ्नहरा तुझे करिता नामस्मरण वाचे मनता गजानन अखिल विघ्नाचे निर्मूलन होते ऐसे बुध बोलती त्या सज्जन संप्रदाय करुण मी तुमचे वंदिले चरण प्रसिद्ध मज लागून ग्रंथ रसाळ वदविहा आता आदिमाया सरस्वतीची ब्रह्मांडाची आद्यशक्ती जी कविजनांची वरदमूर्ती शारदांबा नावजिसे त्या हंसवाहिनी कारण सर्वदा असो माझे नमन जिम्हाग्री वैसे येऊन दासगणूच्या बयातू हे भीमतट विहारा पांडुरंगा रुक्मिणीवरा देवादिदेवा उदारा भक्तवत्सला संत प्रिया तूच श्री गुरु होऊन भजनी लाविले भक्तजन नाम जरी असले भिन्न परिदत्त तुची पांडुरंगा त्या दत्तावताराच्या लीला मी वर्णितो रे विठ्ठला पाहून गुरुचरित्राला त्या ते सहाय्य करावे आता भव भयांतक भवानीपती अंकी जयच्या हैमवती जो पंचदुंड पशुपती नीलकंठ गंगाधर ज्याचे नाव सदाशिव जो भक्तांचे वारी आशिव तो माय बाप उमाधव कृपा करो मजवरी आता कोल्हापूरवासिनी जी माझी कुलस्वामिनी तिच्या माता ठेवून चरणी आशीर्वाद मागतो आता कश्यपादी ऋषीधर वसिष्ठ भृगु पाराशर ज्याच्या कुली वैश्वानर तो मी शांडिल्य वंदितो आता व्यास वाल्मिक कविवरा मी आदरे जोडी करा हे श्री शंकराचार्य गुरुवरा सहाय्य माझे करा हो आता संत सम्राट कवीश्वर निवृत्ती छात्र ज्ञानेश्वर समर्थ स्वामी देहू कर तुकारामा वंदितो मी ज्यांची कृपा झालिया वेळ न ग्रंथ शेवटा जाया काही न जगी अशक्य त्या करणे संता कारणे संत अवघ्या जगाचे सद्गुरु आहे तसाचे संत वाटाडे मोक्षाचे श्री विठ्ठलाचे कंठमणी त्या अखिल संतांसी नमन माझे आदरेसी दासगणूच्या शिरासी ठेवा वेगे वरदहस्त आता यावणी कुलसंभूत शिर्डीकर साईनाथ त्यांच्या दिव्य चरणांप्रत नमन माझे हे असो आता वामन शास्त्री सद्गुरु जे माझे कल्पतरू तयांच्या दिव्य चरणा करू अनन्यसी नमन हे आता श्रोते सावधान गुरुचरित्राचे सार गहन कथितो मी तुम्हा कारण अवधान द्या या कथेते गुरुचरित्र हा एक उत्साह ग्रंथ त्याचा रस तो श्रवणद्वारे प्राशिल्यास कार्य तुमचे होय की आपस्तंभ शाखेचा द्विज कौंडिन्य गोत्रीचा
साखरे उपनावाचा सायन देव असे की त्याचा पुत्र नागनाथ देवराव त्याचा सुत त्याच्या पुढे विख्यात गंगाधर झाला. त्या गंगाधरा कारण कश्यप गोत्री अश्वलायन चौंडेश्वर नामाभिधान होते जया पुरुषाते. त्याची चंपा नामे कन्यका दिली गंगाधरासी देखा. त्यापासून पुत्रनिका झाला सरस्वती गंगाधर. ज्या सरस्वती गंगाधरे गुरुचरित्र रचिले आदरे महदुपकार झाले खरे जयाचे या महाराष्ट्री. याने गुरुचरित्र ग्रंथ केला संत महांता पसंत पडला. त्या सरस्वती गंगाधराला नमन दासगणूचे. स्वामी नरसिंह सरस्वती ज्याच्या कुलीची ध्येयमूर्ती त्यांनी सरस्वती गंगाधराप्रती ऐशी आज्ञा केली असे. तू गुरुचरित्राचा विस्तार करावा की झडकर ज्या योगे उपकार तुझे होतील जगावरी. ते सरस्वती गंगाधरे वचन मानिले आदरे त्याचेच सार हे खरे हे न माझ्या कल्पनेचे. कर्नाटकाच्या आरंभासी भीमा मर्जा संगमासी राहिले प्रत्यक्ष ज्ञान राशी स्वामी नरसिंह सरस्वती. जे नरसिंह सरस्वती साक्षात होते त्रयमूर्ती थवेच्या थवे लोटती दर्शनार्थ जनांचे. ते गाणगापूर सामान्य ग्राम परी झाले वैकुंठ धाम जेथे पावले विश्राम गृहस्थ संन्यासी ब्रह्मचारी. त्या नरसिंह सरस्वतीला वंदन्या शिष्य निघाला नामधारक नाम ज्याला मिळते झाले विबुध हो. त्या नामधारका लागून तळमळ लागली रात्रंदिन कधी सद्गुरु चरण पाहिन मी या डोळ्याने. ऐसे असता एके दिनी एक सिद्ध येऊनी दर्शन देता झाला स्वप्नी नामधारका कारणे. त्या सिद्धाचे स्वरूप नामधारक ना विसरे अल्प सदा मुखे करी जप श्री गुरुचे नामाचा. मार्गी चालता प्रत्यक्ष दिसले जे स्वप्नी होते पाहिले नामधारके घातले दंडवत त्या अष्टांगेसी. दाटून आला गैवर पायावरी ठेविले शिर नामधारक जोडून कर सिद्धास पुसू लागला. महाराज आपण कोटले कोण हे सांगावे मज लागून आपुले स्वप्नी दर्शन होते मजला जाहले. तेच मी आज तुम्हासी प्रत्यक्ष पाहिले ज्ञानराशी. आता तरुणोपाय सांगा मशी मी अनन्य भावे शरण आलो. पूर्व सुकृत काही होते म्हणून पाहिले तुम्हा ते. आता या अर्भकाते स्वामी परते लोटू नका. सिद्ध म्हणाले त्यावर आम्ही तीर्थवासी निरंतर स्वर्गी पाताळी मृत्यूलोकांवर भ्रमण आमुचे होत असे. आमुचे गुरु विख्यात नरसिंह सरस्वती श्री दत्त जे राहिले सांप्रत भीमा मर्जा संगमासी. त्यांची कृपा ज्याचे वरी जाहली तो सर्वतोपरी सुख संपदा भोगून केरी निर्वाण पदा पावत असे. ज्याच्या कृपेचा महिमा तर्के आहे निगमागमा तो मी तुझ शिष्योत्तमा सांगो केवी एक्या मुखे. ज्याचे मन सद्गुरु चरणी वसे विश्वासयुक्त होऊनी त्याच्या पुढे जोडिती पाणी ब्रह्मा विष्णू महेश्वर. ऐसा गुरुकृपेचा महिमा आहे अगाधसाचा तो वर्णावया वेद वाचा थकेल बापाने संशय. तू त्यापर्यंत भटकत फिरलासी सर्वत्र त्याचे कारण हेची सत्य गुरुकृपाना संपादिले. जे जे कोणी सद्गुरूला शरण गेले जगतीतला त्यांचा त्यांचा नाही झाला मनोभंग केव्हाही. ऐसे ऐकता सिद्ध वचन नामधारक विनवी कर जोडून सद्गुरूंचे महिमान काहे वाढले जगामध्ये. ब्रह्मा विष्णू महेश्वर याहून श्रेष्ठ का गुरुवर मानावे मी साचार हेच काही कळेना. सिद्ध म्हणती त्यावरी प्रश्न केलासी अति कुसरी सच्चिदानंद भूमीवरी एक श्री गुरु जाणपा. असंख्य दीप लाविले परी सूर्या पुढे ओस पडले येथे अवांतर देव बले दीपा समान जाणे जे. ब्रह्मा विष्णू महेश्वर हे आद्य देव साचार उत्पत्ती पालन संहार करते हेच जगाचे. हे तिन्ही देव एके ठाई मिळून झाले दत्त पाही. म्हणून सद्गुरु सम सोय नाही ब्रह्मतत्व जाणावया. उत्पन्न करता सद्गुरु पालन करता सद्गुरु संहार करता सद्गुरु म्हणजे अवघा सद्गुरुच. म्हणून सद्गुरु समान सोय नाही आणि कान नामधारका जाई शरण अनन्य भावे सद्गुरुसी. मूळ ब्रह्मा चतुरानन त्याच्या श्वासापासून वेद झाले निर्माण रक यजु साम पहा. वेदापासून पुराणे अष्टादश रचली व्यासाने ब्रह्मवाक्य आदराने केली ग्रथित तया ग्रंथी. पाहता तो व्यासमुनी प्रत्यक्ष अवतरला चक्रपाणी. ज्याच्या बोधापासून ऋषी पावले निर्वाणा त्या पुराणाचे सार मी सांगेन सत्वर. ब्रह्मदेवासी जोडून कर कलियुग पुसू लागले तै तो विधाता कली सदाला सांगता. वटपत्री भगवान असता इच्छा त्यासी उदेली त्याने नाभीपासून कमल केले निर्माण. ज्या कमली चतुर्णानन कमल
उद्भवा झाला मी सर्व शक्ती आहे बला. परी जो पाहिले विष्णूला तो घेतली माघार. आणि केला निश्चय मजहून हा श्रेष्ठ होय. म्हणून धरिले आदरे पाय ब्रह्मदेवे विष्णूचे. विष्णू म्हणती विधात्यासी त्वार चावे सृष्टीसी. आधी करून ताप तपासी म्हणजे सर्व साधेल. ऐसे म्हणून वेद दिदले ब्रह्मदेवा कारणे भले. ब्रह्मवैवर्तकाचे कथियेले सार व्यास होऊने. वैवर्तक पुराणात कथा हे विख्यात. मरीचारे ऋषी समस्त ब्रह्मदेवे निर्मिले. तैसे स्वेद जांडज जार जाने उद्भिज. निर्मिता झाला ब्रह्मा सहज निसर्गाच्या सहाय्याने. कृत त्रेता द्वापारी तैसे कलियुग साचार. निर्माण करून केर आज्ञाभूमी सदाया केली. प्रथमता कृतयुगासी सांगितले जावयासी. तू धरून सत्पथासी मृत्यूलोकी वर्तावे. त्रेतायुगी यज्ञयाग होऊन गेले सर्वत्र सांग. त्रेतायुगाचा हाच योग मग द्वापारा बोलाविले. द्वापाराचे लक्षण पाप पुण्य समसमान. श्रोते याच्या मागून चौथे दुर्धर कलियुग. ब्रह्मदेवा पुढारी जेव्हा कलियुग आले सत्वरी. तैते ओरडे नाना परी शिष्ण जिम्मा धरोनिया. असत्याचा बाजार कलियुगी सर्वत्र साचार. त्या कलियुगाचा प्रकार कोठवरी वर्णावा. बकासारखे संन्यासी दुष्ट चढती वैभवासी. भावा आला दांबिकासी संतांसी कोणी पुसेना. चोरदार शिरजोरो यांचा होई जय जयकार. स्वार्थ दृष्टीने अंतर व्यापिले ऐसे राजे ते. ऐसे दय कलियुग परी सोय येथे आहे चांग. क्षणा माझी श्रीरंग आपुलासा होतसे. कृत त्रेता द्वापारा ते मानवी आयुष्य बहुत होते. आले कलीचे वाट्याते 100 वर्षे विबुधो. हल्ली तितुकी ही मुदत न पडे पार निश्चित. बहुतेक अल्पवयात यमसदना पाहती. याचे हेच कारण की हे सद्गुरु सनदाती शरण. जे जे कोणी श्री गुरु चरण वंदिती त्या हा बाधक नसे. कली म्हणे ब्रह्म्यासी मी न छळावे गुरु भक्तासी. ऐसे सद्गुरु कोण मशी असती ते निरोपा. ब्रह्मा सांगे त्यावर ब्रह्मा विष्णू महेश्वर. गणपती आणि वैश्वानर त्यासी सद्गुरु म्हणावे. सेवा माता पितयाची गुरु सेवे समानसाची. पुत्राने जनक जननीची सेवा करणे हाच धर्म. सद्गुरु जे का असती ते शास्त्र मार्गे वर्तती. म्हणून ते पावती सद्गुरूच्या पदाते. अवघ्या सत्य मार्गा कारण सद्गुरु हा वाटाड्या पूर्ण. तयासी कास धरून साधकाने चालणे. म्हणजे ऐहिक पारमार्थिक तया कारणे लाभेल सुख. अखेर जे निर्वाण एक त्याही स्थला पावेल तो. बारे अवांतर देवाचा जरी कोप झाला साचा. तरी कृपा प्रसाद सद्गुरूचा तया लागी निवारित. परी सद्गुरूच्या कोपा कारण कोणीही न करी हरण. ऐसे सद्गुरूचे महिमान ब्रह्मा बोले निजमुखे. ये विषयीचे एक कथा सांगतो मी तुझा आता. पूर्वी वेद धर्म नामे होता अंगिरसाची आश्रमात. हा अंगिरस आश्रम श्री गोदातटी अति उत्तम. जो सज्जनाचे विश्राम धाम होऊन या राहिलासे. त्या आश्रमाचे शेजारी या वेद धर्माची वस्ती खरी. जो वेद धर्म निर्धारी पैलपुत्र द्विजासे. या वेद धर्माचा संदीपक नामे शिष्य साचा. होता भाविक सद्वर्तनाचा सर्व शिष्यांमाझारी. असो अवघे शिष्य जमवून वेद धर्म सांगे जाण. माझ्या पापाचे क्षालन करणे आहे मदप्रती. जे जे करे दोष घडती ते ते जाऊनी महातीर्थी. क्षालन करावे निश्चिती मार्ग पुढला साधावया. यासाठी मज घेऊन चला वाराणसी कारण. 21 वर्षे जान्हवी स्नान करणे आहे मदप्रती. कुष्ठ भरले माझ्या शरीरी यात नाही होतात भारी. म्हणून मज बरोबरी कोण येतो तुमच्यातून. ऐसे वेद धर्माचे वचन संदीपके ऐकिले साचे. आणि धरिले सद्गुरूचे चरण परम भक्तीने. आणि ऐसे बोलला चला महाराज काशीला. मी आपुल्या पातकाला भोगण्यासी तयार असे. ऐसी ऐकून शिष्यवाणी वेद धर्म बोलला मधुर वचनी. ज्याचे पाप त्यांनी भोगलेच पाहिजे. तू खराच गुरुभक्त चाल माझ्या समवेत. मात्र मज सांभाळण्या प्रत कष्ट होतील बहुतला. परी त्याची खंती न करी फल त्याचे तव करी. येईल जाण निर्धारी ऐसे म्हणून निघाले. वाराणसी क्षेत्रात कंबलेश्वर स्थान सत्य. हे गुरु शिष्य राहिले तेथ भागीरथी तटाते. अवघ्या क्षेत्र समूहात वाराणसी विख्यात.
देवादिदेव विश्वनाथ जेठाई रमला असे वेद धर्मासे कुष्ठ भरले अपस्मादादी रोग उठले शरीर किड्यांनी व्यापिले पूरक्ताचे पाठ वाहती दुर्गंधी ती थोर सुटली परिसंदीपकाची बुद्धी चढली विश्वनाथ मानून केली सेवा त्याने वेद धर्माची संदीपक भिक्षा मागत गुरुसी आणून घालित गुरु दुरुत्तरे ताडित वरचेवरी तयाला आज भिक्षा कमी आणली यात पक्वान नाही मुळी माशा वारण्या कार्य केली अवहेलना सांग मज परीन देई प्रत्युत्तर वरचेवर ठेवी शिर ऐसा तयाचा भाव स्थिर म्हणून विश्वनाथ प्रगटले विश्वनाथ बोले संदीपका गुरुभक्त तव सारका मी देखिला नाही निका या त्रिभुवनात मर्जी असल्या तव गुरुची मी व्याधी हरिनसाची म्हणजे तुझ्या मागची पीडा ही टळेल संदीपक बोले त्यावर आपण देत सामोगवर परितो घेण्या साचार आज्ञान माझ्या सद्गुरुची ऐसे शिवा बोलला तो वृत्तांत गुरुसी निवेदिला तै वेद धर्म मने तयाला मदर्थ शिवाशी नवू नको भोग माझ्या शरीराचा भोगणे आहे मजसाचा मला वाटते सेवेचा आला तुला कंटाळा म्हणून गेला शिवाकडे आणि घातले त्या साकडे माझ्या पापाचे फळ रोकडे मीच भोगणे धर्म हा जे काही गुरु बोलले ते शिवास निवेदिले तेने शिवचकित झाले त्याने कथिले विष्णूसी वाराणसी क्षेत्रात गुरु शिष्य एक आहेत शिष्य परब्रह्म मानित आपल्या गुरु कारणे मी वर द्याया सिद्ध झालो परियशना लादलो ऐसे कौतुक पाहून आलोस तुम्हा लागी सांगावया असो विष्णू एके दिवशी आले संदीपकापाशी तुझ्या पाहून गुरुभक्तीसी वर द्याया आलो तुझ संदीपक बोले त्यावर मी न तुमचा भक्त साचार माझा देव हा गुरुवर यालाच मी जाणतो गुरु वाचोनी एकही मज लागी दैवत नाही ते ऐकून शेषशाही ऐसे बोलते झाले अरे सेवा कोणतीही केलीस तरी माझी पाही म्हणून मागे लवलाई वर बापा मज कारणे ऐसे ऐकताई शिवचन संदीपक मने कर जोडून अलोट गुरुभक्ती मज कारण द्यावी शीघ्र नारायणा तथास्तु विष्णू बोले ते सर्व वेद धर्माश्रुत झाले त्याने आपले ठाई केले आश्चर्य संदीपकाचे खराच संदीपक गुरुभक्त सांभाळिले मज प्रत न मानिता यत्किंचित दुर्गंधीचा कंटाळा ऐसे बोलून शय्येवरी वेद धर्म उठला सत्वरी आणि संदीपकाचे शिरावरी ठेविता झाला वरदस्त तुझे सत्व पहावया व्याधी धरली शरीरा ठाया बाकी व्याधियुक्त माझी काया नाही खचित शिष्योत्तमा हे पहा कुष्ठ गेले शरीर कांचन सम झाले ते संदीपके पाहिले आणि घातला नमस्कार वेद धर्माने शिष्या प्रतिवर दिदला इशारिती जे तुझी गुरुभक्ती गातील ते तरतील उभयता गेले उद्धरून ऐसे गुरुभक्तीचे महिमान भावे ऐका श्रोते जन गुरुभक्तीना पोर चेष्टा सिद्ध म्हणे नामदार काशी जे जे आराधिती सद्गुरुसी त्यांच्या पापराशी भस्म होती तात्काळ गुरुभक्ती करुण संतती संपत्ती लादे जाण चारी पुरुषात साधून अखेर जाय मुक्ती ते या प्रित्यर्थ तुझ कथा सांगतो मी एका आता अंबरीश नामे होता राजा एक पूर्वकाळी तो एकादशी निरशन करून विष्णूचे आराधन अवरात्र करी जागरण नामस्मरणे रत सदा सूर्योदयी द्वादशीला सोडणे ऐशा नियमाला राजा अंगीकारता झाला बहुत काळपर्यंत कोणतेही कराकृत्य ते परीक्षेविन ना फळत म्हणून त्याच्या सदनाप्रत दुर्वास ऋषी पातले नामधारका हा दुर्वास मुनी प्रत्यक्ष होता पिनाक पाणी परिभ्रमण करोनी अवनी खऱ्या खोट्या पडताडीत दुर्वासासी पाहता आनंद झाला नृपनाथा म्हणे स्वामी स्नानास आता जावे आपण सत्वरगती काकी नेम साधन द्वादशीचा आहे माझा साचा अवघा एक गटकेचा अवकाश आहे स्वामी या दुर्वास ऋषी स्नानास गेले अंबरीशासी साकडे पडले वेळ झाली म्हणून घेतले तीर्थ द्वादशी सोडावया काकी ब्राह्मणास टाकून कैसे करावे भोजन न करता नियमा लागून व्यत्यय येऊ पाहत ऐसा योग्य विचार करून तीर्थ घेतले अंबरीशाने ते दुर्वासे जाणून शाप दिदला तया ते त्या शापाच्या निरसना अंबरीश बाही नारायण हे पूर्ण ब्रह्म जगत जीवना केवढे संकट ओढवले तूच माझी ध्येय देवता तूच सद्गुरु तत्वता
या दुर्धर प्रसंगी होई त्राता तुझ बिन बाहू कवणाते तो नामधारका त्या ठाई प्रगट झाले शेषशाही या शापाची तुला नाही बाधा तानुल्या होणार तुझ्या प्रित्यर्थ मीच घेतो दुर्वासाला विनवितो मतपदी जो एकनिष्ठ राहतो त्याचा कैवारी मीच असे विष्णू म्हणते दुर्वासासी महाराज शापावे आपण मशी परी राजा अंबरीशासी बाधा त्याची होऊ नये हा शाप होय अनुग्रह थोर मी मानिला साचार नाना ठिकाणी अवतार घेऊन साधेन सृष्टिकार्या ते भावयासाठी आपण इच्छा धरिली पोटी वरी वरी शाप ओटी दिदला अंबरीशा ते ऐकता दुर्वास संतोषले तथास्तु ऐसे म्हणाले येणे रीती रक्षण झाले अंबरीशाचे शिष्योत्तमा पहा सद्गुरु वाचून कोणी न संकटाचे हरण केले हे ध्याने धरून वर्तना पुले ठेवावे आता महीच्या उद्धारा सद्गुरु धरून अवतारा कैसे आले ऐक चतुरा पुढती तुझशी सांगेन इति श्री नामधारक संवाद जो जगत्रयी प्रसिद्ध त्याचाच हा मकरंद नाही माझ्या कल्पनेचा श्री गुरुचरित्र सारामृत सदा ऐकोत प्रेमळ भक्त आरंभ नरसिंह वाढीत झाला म्हणे दासगणो इति प्रथमोध्याय शुभम भवतु श्री दत्तात्रेयार्पणमस्तु श्री हरिहरार्पणमस्तु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री गणेशाय नमः अध्याय दूसरा जय जयाजी ब्रह्मांडीशा आदि अनादि पुराण पुरुषा स्वसंवेद्या पंढरीशा उपेक्षा गणूची करू नको सिद्ध म्हणे नामधारकासी पूर्वी अत्री नामे ऋषी जो मानस पुत्र निश्चयसी ब्रह्मदेवाचा जाणपा त्याची काय करी एकनिष्ठ तिच्या पती सेवेचे सामर्थ्य काय सांगू तुझ प्रत सूर्याधिकांची धाक पडत ऐसा प्रभावतीयेचा साध्वीस पाहून नारद मुनी गेला देवलोका लागुनी अनसूयेचे गुण वधुनी गाऊ लागला प्रेम बरे अरे तुम्ही सृष्टीचे नियंते परी तुमचे काही न चाल मा कारणे ती जरी अनिल मनी निस्तेज करी तुम्हा लागुनी ऐसी अधिकारी स्त्री अवनी एकहीच समजावो ते देवांनी ऐकिले आपाप साथ बोलले मनुष्य प्राणी श्रेष्ठ झाले आपणाहून काय अनसूया एका ऋषीची सधर्मचारिणी आहे साची तिच्या पातिव्रत्य तेजाची वाखाणणी करी नारद म्हणून तिचा बंदोबस्त करणे भाग आपणाप्रत काय कोल्याने मृगनाथ घरी ठेवावा खेळावया सर्व देव मिळवून गेले ब्रह्मलोका लागुनी चतुराननास घेऊन गेले पुढे कैलासा शिवा समवेत देव मेळा वैकुंठा लोका प्रति आला अवघा वृत्तांत निवेदिला श्री महाविष्णू ते नारायणानसुयेचे सत्व आहे गादसाचे धाबे दनानले देवांचे तिच्या तेजा पाहून म्हणून वाटते त्रिवर्गांनी जावे अनसूयेचे सदनी हर प्रयत्ने सत्वहानी करून येऊ तियेचे विष्णू बोले त्यावर हा तुमचा कोता विचार तिच्या पुढे माघार घ्यावी लागेल आपणाला तुमचा आग्रह बहुत म्हणून चला मीही तेथ येतो तुमच्या समवेत कार्य देवांचे साधावया अतिथीच्या वेशांनी ब्रह्मा विष्णू पिनाक पाणी येते झाले अतिसदनी रुची घरात नसताना अनसूये समनती तिघे जण आम्हास इच्छा भोजन द्यावे तुआ प्रेमे करुण म्हणून आलो त्वत्सदना अनसूया म्हणे अवश्य आज माझे भाग्य विशेष येऊन बसा पात्रास स्वयंपाक सिद्ध असे की तिघेनी म्हणाले यावर नुसते जेवण्यासाचार आम्ही न आलो इथवर इच्छा भोजन घालणे अनसूया म्हणे तयांसी करा निवेदन इच्छेसी ती मी पूर्वी न त्वरेसी अनुमान मुडी करू नका तिसी बोलले वेशधारी तू नग्न होऊन सत्वरी अन्न वाढणे पात्रावरी हे पहा आम्ही बैसलो ते ऐक वचन ऐकता अनसूया साशंक झाली चित्ता केवढा प्रसंग मजवरता ओढवला हा दुर्धर जरी नाही म्हणावे तरी सत्व माझे जाईल बरवे नग्न होऊन वाढावे तरी तेही अनुचित ऐसा विचार काही वेळ करी मानसी वेल्हाळ विचाराने खळबळ चित्ता माझी उडवली शेवटी निग्रह करून पती चरणने चिंतिले मनी आणि मने नग्न होऊन अवश्य या ते वाढीन ज्या अर्थी नग्न वाया हे इच्छिती सदनिया त्या अर्थी बालवाया आहे यांचा विचार माझ्या पतीचे तपसामर्थ्य बालके करील तिघां प्रथम नग्न पाहण्याचा न लागत दोष शिशु कारणे
ऐसे बोलून नग्न झाली अन्न घेऊन बाहेर आली. तै तो ओटीवरी पाहिली बालके तिनी प्रत्यक्ष. ती घासी घेतले अंकावर वस्त्र नेसून सत्वर. उपनिषदे गाऊन मधुर गाणे गाई तया ते. तोईतुक्यात आश्रमासी येथे झाले अति ऋषी. ही मुले सदनासी आणली सदु कवनाची. ऐसे पुसता भार्य प्रत अनसुया सांगे सकल वृत्तांत. तो ऐकता मुलांप्रत ज्ञानदृष्टीने अवलोकिले. आणि घातिला नमस्कार साक्षात विधी हरिहर. तुझे माझे भाग्य थोर भार्या जाऊ देले. पूर्व स्वरूपी देवतींनी प्रकट झाले तया स्थानी. शंकर दुर्वास होऊन निघून गेले परिभ्रमणा. विधी चंद्र दाहला निज लोका निघून गेला. हरी मात्र राहिला दत्तरूपे ते ठाया. ही दत्तात्रयाची मूर्ती त्रिगुणात्मक निश्चिती. एक अर्चिता या प्रती तिन्ही देवांचे पूजन घडे. हेच साक्षात सद्गुरु भवार्णवीचे भव्य तारू. निज भक्तांना कल्पतरू दत्त अवधूत दिगंबर. नामधारक म्हणे सिद्धासी आपण साक्षात ज्ञानराशी. पुढे सद्गुरूची परंपरा कैशी चालली ती निवेदा. दत्तात्रेयाचा अवतार झाला तो मी आपुल्या मुखी ऐकिला. आता पुढे कथा ऐकण्याला मन माझे आतुर झाले. पुढे सिद्ध बोलले वचन अरे अंबरीशा कारण. दश अवतार धरून जगराटी चालविली. सुष्टांचे केले रक्षण दुष्टांचे केले हनन. ते मत्स्य कच्छ वराह जाण नरहरी वामन भार्गव. रामकृष्ण बौद्ध कली ऐसे झाले भूमंडळी. सगरोद्धारा भागीरथी बली जाने आणले जानविला. ऐशी अवतार परंपरा झाली हरीची जाण चतुरा. पुढील वृत्तांत अवधारा जो मी आता सांगतो. पूर्वदेशी पिठापूर ग्राम आहे साचार. तेथे आपस्तंभ शाखेचा द्विजवर आपण राजा नाम ज्याचे. तयाची भार्या नामे सुमताजी पती भक्ती परायण तत्वता. पती ध्यान धरून चित्ता अतित अभ्यागता पूजित असे. नामधारका एके दिवशी श्राद्ध तिथी अमावस्येची. दत्त झाले सदनासी अतिथी रूप धरोनिया. ते पाहून सुमता धावून ठेवी पदी माथा. भिक्षा आणली होती हाताती तया ते घातली. सुमतीचा भाव पाहून प्रगट झाले त्रिनंदन. वरद पाणी उभारून बोलले त्या सुमतीसी. काय इच्छा आहे म्हणे ती तू माग मज लागुनी. तुझी इच्छा पुरविण्या जननी येसला मी पातलो. श्री दत्ता ते अवलोकिले सुमतीचे हृदय भरून आले. नेत्री वाहू लागले आनंदाश्रू एकसरा. देवा आपण दुवासी डळपद दिले निश्चेसी. लंकेच्या राजसिंहासनासी स्थापन केले विभीषणा. वानर अवघे उद्धरिले गोप गोपींसी सुखी केले. तुमच्या पदा ज्यांनी नमिले तो न गेला विन्मुख. आता जननी ऐसे मला आपण जे का बोलला. तेच येवो सत्यत्वाला हीच आहे विनंती. देवा आजपर्यंत मुले झाली मजला बहुत. कित्येक उपदता झाली मृत काही राहिली अंधपंगू. ऐसा एकही पुत्र नाही जो आम्हा तारील पाही. म्हणून हे देवदेवा माझे आई आपुल्या समपुत्र व्हावा. ऐकता सतीचे वचन ओळंगले करुणाघन. तुला पुत्र मज समान होईल काळजी करू नको. परी तो न राहील तुम्हा पाशी हिंदून देशी विदेशी. अवघ्या शरणांगतासी उद्धरील दानपा. ऐसे बोलता तेथल्या तेथ गुप्त झाले श्री दत्त. पुढे ते अवघे वृत्त सतीने कथिले पतीसे. उभयतांशी आनंद झाला सतीसी गर्भ राहिला. सुमुहूर्ती पुत्र झाला नाव ठेविले श्रीपाद. मुलाचे जातक वर्तविले ग्रह उच्चीचे होते भले. व्रत बंद होता अवघे आले वेदतया श्रीपादा. अवघ्या विद्या करतला मल झाल्या सती तात्काळ. मुलास पाहून वेल्लाळ बहु आनंद मानितसे. मुलगा तरतरीत बुद्धिवंत म्हणून मुली येऊ लागल्या बहुत. परी श्रीपादाचे नव्हते चित्त तयावरी येतुलेही. जननी जनका श्रीपाद म्हणती मी ब्रह्मचारी निश्चिती. जड जीव उद्धारावया आलोक्षिती याचा विसर न पडो द्या. वैराग्य योगामुची नारी आहे सर्वदा बरोबरी. तिये विनवधू दुसरी मुळी आम्हा करणे नसे. अवघ्या स्त्रिया तुझ समान आहेत जननी मज कारण. आठीव दत्ताचे वचन हा मोह पचारा पसरू नको. मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे मुळीच स्वयंभ. माझ्या ठाई नाही भेद मीच अवघ्या चराचरी. ते ऐकता जनक जननी बोलती श्री गुरु लागुनी. तुम्ही पोटी येऊनी काय झाला उपयोग. आमुच्या वंशीचा देवा कोण लाविल देवदेवा.
याचा विचार करावा काही आपुल्या मानसी. श्री गुरु म्हणाले त्यावर, आण तुझे कुमार, जे पंगू आहे तसाचार, मज पुढती येदवा. त्या दोन्ही पोरांप्रती सत्कृपेने कृपामूर्ती, अवलोकन करिता निश्चिती कौतुक ऐसे वर्तले. अंधपंगुत्व अवघे गेले, वेदशास्त्र संपन्न झाले, हे गुरुकृपेचे फळ भले. ऐक बापा नामधारका, मुले सर्वांग सुंदर, पाहून हर्षले माता पितर. श्री गुरुचा जय जयकार, करीते झाले ते दबा. पुढे श्रीपाद श्री वल्लभ स्वामी गेले वाराणसी धामी. तेथून या बद्रिकाश्रमी नारायणासी भेटले. बद्रिकाश्रमी अदृश्य होऊन पाहिले क्षेत्र गोकर्ण, जे गोकर्ण पुरातन स्थान कैलासपतीचे. नामधारक म्हणे सिद्धासी सोडून बद्रिकाश्रमासी, सद्गुरु गोकर्णासी का आले निरोपावे. काय त्या बद्रिकाश्रमाहून श्रेष्ठ आहे गोकर्ण, म्हणून आपण केला प्रश्न त्याचा निवाडा करा हो. सिद्ध बोले त्यावरी, ह्या गोकर्णाची सरी, नये कोणास भूमीवरी, ते अनादि क्षेत्र असे. लंकाधिपती रावण खडतर तप करून, भगवान पार्वती रमण आपुलासा केला असे. शिवाने आत्मलिंग त्यासी दिले काढून प्रेमेसी, ते घेऊन लंकेसी जाऊ लागला रावण. काकी मातेने होता धरीला हट्ट, नामधारका ऐसा बला, की माझ्या शिवपूजनाला लिंग पाहिजे प्रत्यक्ष. रावणे तप केले कैलास पर्वता उचलिले, आपल्या समर्थ बाहुबले ते सांगू कोटवरी. शिव म्हणाले रावणाचे, कैलास नेऊन काय करीसी, आत्मलिंग देतो तुसी, ते त्वा द्यावे जननी ते. ते रावणे मानिले आत्मलिंग घेतले, देव अवघेदनानले जाता शिवाचे आत्मलिंग. अरे हा रावण आता बली होईल रे भूमंडळी, काहीतरी पाहिजे केली युक्तिलिंग आणावया. अवघ्या देवा माझी चतुर एकदंत गौरी कुमार, त्याने बटुवेश साचार धारण केला द्विजकार्या. नारदाने देवासी आधीच या कथेसी, सांगून इंद्रचंद्रासी ब्रह्मलोका धाडिले. ब्रह्मा घेऊन देवास जाता झाला वैकुंठास, मने अहो देवास देवा रावणास लिंग शिवे अर्पिले. आता रामावतारी तुम्ही कोणा वधनार तरी, रावण बली झाल्यावरी साम्राज्य होईल असुरांचे. ते ऐकता नारायण गेले कैलास भुवना लागून, जेथे नीलकंठ हैमवती रवण स्थित असे व्याघ्रासनी. विष्णू म्हणे शंकरा, तुम्ही रावणास दिदले बरा, आत्मलिंग त्याच्या करा किन्निमित्त दिदलेत. तेने आम्हा अडचण झाली, देवमंडळी घाबरली, असुरांचे भूमंडळी साम्राज्य आपण केलेत. शंकर म्हणाले त्यावर, हे जरी आहे साचार, परी तू प्रयत्न केल्यावर लिंग आणता येईल की. मी रावणा लिंग दिदले जरी, परी करार आहे ऐशा परी, लंके विनभूमीवरी लिंग कोठे ठेवू नये. म्हणून देवा सुखी करण्यास विघ्न करा त्या रावणास, माझा कुमार गणेश हे अवघे साधेल की. ऐशी ऐकून शिवगिरा आनंद झाला शारंगधरा, तेथे झालेल्या प्रकारा देवा लागे कळविले. इकडे आत्मलिंग घेऊन रावण जाऊ लागला निजस्थानी, तो विष्णूने वासर मनी निज चक्राने धाकला. ऐसे होता नारद ऋषी वेगे आला रावणापाशी, घेऊन द्विजवेशासी ऐसे बोलू लागला. का की रावणा तू ब्राह्मण संध्या समय झाला असून, का करीतोस पुढे गमन नियम ब्राह्मणे टाकू नये. ऐसे तयासी बोलुनी संदेश बसले नारद मुनी, तो इतुक्यात बटुवेशांनी आला गणाधिपते ठाया. तया लागी पाहून रावणे केले भाषण, हे कुमार आमज लावून सहाय्य थोडे करावे. माझा संध्या समय झाला सूर्य टेकला असता चला, संधिकाली भास्कराला अर्घ्य देणे नियम माझा. म्हणून हे मम करीचे लिंग क्षणभरी घ्यावे साचे, या तुझ्या उपकाराचे ऋण मी फेडीन. मी आहे राजेश्वर तू गरीबाचा दिसशी कुमार, म्हणून तुला माझे घर सुगद होईल सर्वदा. गणेशे ते मानिले आणि रावणाशी भाषण केले, तुझे मी ऐकेन भले परी आहे कवर्म. तुझ तीन हाका मारीन तू न आल्या लिंग ठेवीन, भूभागी म्हणून तू नमशी दोष द्यावा. रावणाच्या करीचे लिंग घेतले गणेशे साचे, रावणे अर्घ्य देण्याचे काम पुढे आरंभले. बोलीप्रमाणे तीन हाका मारल्या रावणासी देखा, अखेर लिंगरूपी उमानायका ठेवून दिदले भूमीवर. रावण आला पळत पळत लिंग उपटावया तेथ, परी झाला गर्वहत लिंग मुळी हलेना. म्हणून करे मुरगाळीले लिंग उकर्णाकार झाले,
म्हणून त्याचे गोकर्ण पडले जगा माझी नाम पहा. हे शिवाचे आदिलिंग समुद्रात टाकी चांग, ज्या शिवाचे अर्धांग भूषविले पार्वतीने. हिते हे गोकर्ण महाबळेश्वर अवघ्या क्षेत्री राजराजेश्वर, गोकर्णासम पुणित इतर क्षेत्र कोठे न लादे की. म्हणून श्रीपाद वल्लभ मुनी येथे झाले या स्थानी, 3 वर्षे राहुनी आराधना केली असे. नामधारक म्हणे सिद्धास या गोकर्ण क्षेत्रास, महिमा का विशेष येथे कोण उद्धरला. तू ते साकल्य करून सांगा स्वामी मद लागून, म्हणून आपुले धरले चरण गोकर्ण कथा सांगावी. सिद्ध म्हण सांगती त्यावरी श्वाकुकुला भीतरी, मित्र सह राजा भूमीवरी होता एक जन्मला. तो राजा मृगयेस गेला नामधारका काननास, तेथे ब्रह्मराक्षस एक त्याने मारिला. बंधू त्या राक्षसाचा त्याने सूड घ्याया बंधूचा, कपट विवरचिला साचा तो ऐक सांगतो. मित्र सह राजाचे पदरी हा कपटे राहिला चाकरी, आचार्याचे काम करी सदनी त्या भूपतीच्या. एकेकाली पितृतिथी आली असता निश्चिती, एके क्षणाचे आमंत्रण नृपती देता झाला वसिष्ठादिका. इकडे त्या कपड्याने काय केले नर मांस ते शिजविले, भोजना वसता वाढिले वसिष्ठाचे पानावर. नर मांसा ते पाहून चित्ती झाले कोपायमान, कमंडलूचे उदक घेऊन शापिते झाले भूपतीला. अरे दुष्टा मद प्रती नरमांस घातिले निशिती, म्हणून तो विचारशील किती ब्रह्मराक्षस होऊन. ऐशी ऐकून शापवानी मित्र सह कोपला निज मनी, शापिले विनाकारणी हे काही बरे नव्हे. मीही शापितो त्या प्रत ऐसे बोलून उदक हातात, तो पत्नी आली धावत मदयंती नामजिचे. हा हा नाता प्राणेश्वरा न शापावे गुरुवरा, गुरु कृपेने साजिरा आपुला शाप निरसेल. अवघ्या देवतेहून श्रेष्ठ सद्गुरूचे चरण, तेथे असा निष्ठा ठेवून तरीच कल्याण आपुले. ऐसे कामिनी बोलता विवेक उपजला नृपनाथा, करीचे उदक तत्वता त्याने टाकिले निज चरणी. त्या योगे ऐसे झाले पाय दोन्ही काळे पडले, म्हणून रायासी लादरे नाम कल्मषपाद पहा. हा कल्मषपाद ब्रह्मराक्षस आहे निबिड तर कांतास, नाना प्रकारे प्राण्यास भक्षण करू लागला. एके काळी ऐसे झाले एक दाम्पत्य पातले, तया कानना माझी भले सहज दैवगतीने. ते अरण्य भयंकर वृक्ष भेदी भेद माझी हिंडती, दाम्पत्या ते पाहुणी आला कल्मषपाद धावणी. पती सकराने धरुनी मुखी घालू लागला, तेही त्याची सत्पात्र जाया राक्षसाचे लागली पाया. मने माझ्या पती सवाया भक्षण तू करू नको. ऐसे बहुत प्रकारे विनवी त्यास आदतया भार्येच्या, सापळ्यासी पाहून सतीने दिदला शाप दारुण. तू निज कांतेचे सेवन करिता जाशी मरोनी, शाप निवृत्ती भावयाची तुझी अवधी थोडी होती साची. परी तुझ्या कर्माची गती ओढवली अधमाधमा, म्हणून माझ्या पतीचे तू केले भक्षणाचे. आता केलेल्या कर्माचे फळ भोगणे भाग तुला. पतीच्या अस्थी जमवून सतीने केले सहगमन, पुढे शाप निवृत्ती होऊन मित्र सह राजा निज नगरी. परी सदा राहे दुश्चित्त सतीचा शाप आठवे अहोरात्र. हा प्रकार मदयंती प्रत सर्व काही समजला, तीही झाली दुश्चित्त तुमचा माझा जन्म व्यर्थ. कर्मगती कोणान चुकत काय आता करावे. पुत्र नाही आपुले कुशीत अधोगती पितरांची, होईल ऐसे मानसी भय वाटते प्राणेश्वरा. राजाने प्रधान पुरोहित यास अवघी सांगून मात, शाप निवृत्तीचा त्या प्रत विचार पुसू लागला. प्रधान पुरोहित सांगती तुम्ही तीर्थाटना जा त्वरित गती, तेने शापाची निवृत्ती होईल ऐसे वाटते. रायाने ते ऐकून तीर्थाटना केले गमन, अवघी तीर्थे करून मिथिला नगरास आला पै. तेथे भेटले गौतम मुनी रायासी बोलले मधुरवाणी, तू तीर्थे बहुतावनी जरी बापा फिरलास. परी न काही उपयोग झाला ब्रह्महत्येचा न दोष गेला, ती उभीच तुझ्या पाठीला पुरंदराची ये परी. आता सांगतो एक उपाय, तू गोकर्ण क्षेत्रात त्वरित जाय, तेथे तुझे होईल कार्य ब्रह्महत्या निरसेलही. त्या गोकर्ण क्षेत्रा परी क्षेत्रनान्य भूमीवरी, जेवी गंधात कस्तुरी दिग्गजी ऐरावत. आत्मलिंग शंकराचे ते प्रत्यक्ष आहे साचे, तुझ घडता तयाचे अर्चन हत्या जाईल.
अरे त्या गोकर्ण क्षेत्रात आम्ही देखील अद्भुत एक चांडाळीन पतित महापातकी होले. असं म्हणत भागा व्यापिले दुर्गंधीने तनुच्या. ती एका वृक्षातळी येऊन पडली अंतकाळी. तो शंकराची दूत मंडळी आली विमान घेऊन. मी पुसले तया प्रत विमान आणले किन्निमित्त. तो गणमन ती आम्ही येत चांडाळ निसन्याया लोथारी झाला येथे पाठविता. काकी ही चांडाळीन पूर्वीची ब्राह्मण कन्या जाण. सौदामिनीज लागून नाव होते गौतमा. ती सर्वांग सुंदर परिदैव योग खडतर ऐन तारुण्य भ्रताद पावता झाला मरणईचा. म्हणून पित्याने गृह आणली परी ही स्वैरिणी झाली. काम तृप्त करण्या भली भोगू लागली परपुरुषा. तेने गौतमायसे झाले बापास तिच्या वाळीत टाकिले. त्याने प्रायश्चित्त केले आणि कन्या दिली हाकून. ती पुढे वाण्या घरी येऊन राहिली दुराचारी. मद्य मांस भक्षण करी राहून घरी शुद्धाच्या. एकदा मद्याच्या धुंदीत मेषाऐवजी मारिले खचित. तिने धेनुच्या वत्सा प्रत मुंडके ठेविले शिंक्यावरी. दोहन समयी अस्तमानी मेष पाहिला स्वस्थानी. तेने गेली घाबरवणी पती कोपेल म्हणून या. पाप घडले म्हणून शिव शिव ऐसे बोले वदनी. आपुले कृत्य दाखवणी ऐसा केला पुकारा. वत्स व्याघ्रे भक्षिले ते लोका खरे वाटले. पुढे तिसी मरण आले चांडाळ वंशी जन्मली. तीचही चांडाळीन पूर्वदोषे करून कृमी कीटकाचे निवासस्थान होऊन या राहिली. ती यात्रेकऱ्यांबरोबर भिक्षा मागत खरी आली गोकर्ण क्षेत्रा भीतरी. पर्व शिवरात्री लक्षोनिया. तो शिवरात्रीचा दिन अवघ्यास होते उपोषण. ते धवाही चांडाळीन खाया मागू लागली. कोणी न देती त्या खायासी बिल्वपत्र देती ती ऐसी. ती घेऊन हातासी चाचपून पाहे तया. हा खाण्याचा पदार्थ नाही ऐसे म्हणून टाकून देई. ते तो दैव वशे लवलाही पडले येऊन शिवाशिरी. ते येणे रीती उपोषण घडले चांडाळणी लागून. पोटी नाही किमपि अन्न तेने जागरण घडले की. अहोरात्र भजन ऐकिले तेने दोष सरले. म्हणून शिव पाठविले तिसी विमान गौतमा. दिव्य देह आम्हा देखत पाहुणी बसली विमानात. चांडाळीन असून पतित जाती झाली कैलासा. म्हणून राजा तूही जावे गोकर्ण क्षेत्र नैनी पहावे. तेथे तपाचरावे श्री शंकराचार्य प्रित्यर्थ. कितीही दोष असेल तरी ते निवारिल मन्मथारी. गोकर्ण क्षेत्र भितरी ऐसा आहे क्षेत्र महिमा. गोकर्ण समुद्रातेरी पश्चिमेस कोकणान भीतरी. भाषा जेथे कारवारी हल्ली आहे विबुध हो. ते राजाने ऐकिले गौतमास वंदन केले. सवेच क्षेत्र पाहिले सद्भावेसी गोकर्ण. तेथे राजा उद्धरीला पुत्र संतती पावला. ऐसा त्या अभिनवस्थला श्रीपाद राहिले 3 वर्षे. सिद्ध म्हणे नामधारका परम पवित्रा भाविका. गोकर्ण हे मेरुनिका अवघ्या क्षेत्रान माधारी. स्वस्ती श्री गुरुचरित्र सारामृत ऐका हो भाविक भक्त. दासगणू जोडून हात वारंवार विन्वितसे. इति द्वितीयोऽध्याया शुभं भवतु. श्री दत्तात्रयार्पणमस्तु. श्री हरिहरार्पणमस्तु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गंगा पापं शशीतापं दैन्यं कल्पतरुस्तथा. पापं तापं च दैन्यं च हरेन् श्री गुरुदर्शनं. सिद्धान्तवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. सदानंदीचा उदयोस्तु. बोल भवानी की जय. सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. सद्गुरु अखंडानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. सद्गुरु पूर्णानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. नर्मदा माता की जय. नर्मदे हर.